हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिसिजन मेकिंग हा पॉईंट बघणार आहोत. ओके, त्यासोबतच डिसिजन मेकिंग साठी किंवा कोणताही डिसिजन घेण्यासाठी कोणकोणते घटक किंवा कोणकोणत्या गोष्टी ह्या प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतात हेही पाहणार आहोत. म्हणजेच आपण इसेन्शियल ऑफ डिसिजन मेकिंग हाही पॉईंट बघणार आहोत. ओके, मग फर्स्टली आधी डिसिजन मेकिंग म्हणजे काय ते समजून घेऊया. डिसिजन आपल्याला माहिती आहे की डिसिजन म्हटल्यानंतर काय असतं, कुठलाही निर्णय घेणं, बरोबर. मग तो निर्णय घेताना आपल्यासमोर ज्यावेळी एखादा बिझनेसचा विचार केला तर भरपूर अल्टरनेटिव्स अवेलेबल असतात, भरपूर काय असतात आपल्याकडे ऑप्शन्स असतात. मग त्या ऑप्शनमधला योग्य कुठलं ऑप्शन आहे किंवा आपल्या बिझनेससाठी कुठला निर्णय हा योग्य ठरेल हा विचार करून तो निर्णय घेणं याला काय म्हटलं जातं, डिसिजन मेकिंग असं म्हटलं जातं. ओके, आणि आपल्याला माहीत आहे की डिसिजन मेकिंग हे काय आहे, एक मॅनेजमेंटचं फंक्शनही आहे. आणि हे काय आहे, एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. कारण जोपर्यंत बिझनेस तुम्ही चालवणार आहात, जोपर्यंत बिझनेस चालू राहणार आहे, तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळे काय घ्यावे लागणार आहेत, कंटिन्युअस डिसिजन हे घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे ती एक कंटिन्युअस प्रोसेस पण आहे, ॲज अ मॅनेजमेंटचं एक फंक्शनही आहे. आणि प्लस तुमचं ऑल ओव्हर जो बिझनेसचा जो व्याप आहे तो चालू राहण्यासाठी किंवा बिझनेस तुम्हाला स्टेबल करायचा असेल किंवा बिझनेसची जर ग्रोथ करायची असेल तर डिसिजन हे काय आहे, खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे थोडक्यात डिसिजन मेकिंग प्रोसेस ही काय आहे, खूप महत्त्वाची मानली जाते. कारण का, तुम्ही जो डिसिजन घेणार त्यावरच तुमच्या बिझनेसचं काय राहतं, टोटली फ्युचर डिपेंड राहतं, बरोबर. म्हणून आपण जस्ट आता बघूया डेफिनेशन आणि मध्ये काय म्हटलं आहे बघा. फर्स्टली आधी बघा, डिसिजन मेकिंग इज अन इसेन्शियल अस्पेक्ट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. It is a primary function of management. Decision making prevents all the managerial action. It is a continuous process. Okay, the definition: decision making involves the selection of a course of action from among two or more possible alternatives in order to arrive at a solution for a given problem. म्हणजे ऑर्गनायझेशन समोर जो काही प्रॉब्लेम उभा राहिला असेल किंवा त्यांना कुठल्या तरी प्रोजेक्ट संदर्भात सिलेक्शनचा प्रॉब्लेम असेल किंवा एखादा कुठली प्रोसेस यूज करायची आहे किंवा कोणती मेथड बिझनेसमध्ये यूज करायचं आहे त्याबाबतचा डिसिजन घ्यायचा असेल, जो काही डिसिजन त्यांना जो घ्यायचा आहे, जो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, त्यासाठी जे वेगवेगळे अल्टरनेटिव्स त्यांच्याकडे अवेलेबल असतात त्यातला कोणता अल्टरनेटिव्ह हा सगळ्यात चांगला आहे किंवा तो म्हणजे तो चूज केल्यानंतर ऑर्गनायझेशनला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो, हे विचारात घेऊन त्या पद्धतीचा निर्णय घेणं म्हणजे काय आहे तर डिसिजन मेकिंग असं त्याला म्हटलं जातं. ओके, आता त्याचे कोणते घटक आहेत जे डिसिजन घेताना विचारात घेणं खूप आवश्यक असतात ते पाहूया. त्यामध्ये बघा, इसेन्शियल ऑफ डिसिजन मेकिंग, त्यामधला पहिला जो पॉईंट येणार तो कोणता आहे, सब्जेक्ट मॅटर ऑफ डिसिजन मेकिंग. म्हणजे काय बघा, डिसिजनल मॅटर मस्ट बी डिवायडेड इंटू ग्रुप कन्सिस्टिंग रूटीन मॅटर ऑर प्रॉब्लेम अँड नॉन रूटीन मॅटर्स ऑर प्रॉब्लेम. ओके, डिसिजन ऑन धिस मॅटर मस्ट बी अराईव्ह ॲट अकॉर्डिंग टू युअर स्पेशल फीचर्स अँड सर्कमस्टन्स. म्हणजे डिसिजन घेताना हे काय करायचे असतात, ॲक्च्युअलमध्ये डिसिजन मॅटर्स जे असतात ते दोन पद्धतीमध्ये किंवा दोन भागामध्ये डिवाईड केलेले असतात, रूटिंग मॅटर आणि नॉन रूटिंग मॅटर्स. आणि जे ॲक्च्युअलमधली जी कंडिशन्स काय आहे किंवा ज्याबाबत निर्णय घ्यायचा आहे ती सिच्युएशन किंवा तो प्रॉब्लेम काय आहे हा विचारात घेऊन त्यानुसारच काय केलं पाहिजे, डिसिजन घेतले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात सब्जेक्ट मॅटर काय आहे, म्हणजे थोडक्यात कोणत्या स्वरूपाचा डिसिजन घ्यायचा आहे, कशासाठी आपण घेतो हे विचारात घेणं डिसिजन मेकिंगसाठी खूप आवश्यक आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट सेकंड जो पॉईंट आहे तो काय आहे, ॲनालाइज ऑफ द ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज. ह्यामध्ये बघा, प्रॉपर ॲनालायसिस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह अँड पॉलिसीज इज नीडेड फॉर डिसिजन मेकिंग. The clear definition of objective and policies is the basis that guides the direction of decision making. म्हणजे काय तर जे काही तुमच्याकडे डिसिजन घेण्यासाठी अल्टरनेटिव्स अवेलेबल आहेत
त्यांचं प्रॉपर ॲनालाइज करणं म्हणजे त्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. त्यासोबतच जे तुम्हाला डिसिजन ज्याच्यासाठी घ्यायचे आहेत, ओके, म्हणजे डिसिजन कशासाठी घेतला जातो आहे, कोणत्या प्रॉब्लेमसाठी घेतलं जातं आहे, त्यामागचं कारणही काय केलं पाहिजे, शोधणं किंवा त्याचा अभ्यास करणं आवश्यक असतं. त्यासोबतच ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा आपण इथे म्हणू शकतो की डिसिजन आपण जो घेणार आहोत त्या डिसिजनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याची पॉलिसी काय आहे किंवा त्याचे फायदे इन फ्युचर काय होणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करणं हे डिसिजन मेकिंग प्रोसेससाठी आवश्यक असतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट तिसरं जे इसेन्शियल सांगितलं आहे ते कोणतं सांगितलं आहे, सिस्टमॅटिक गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपण गोळा करणार आहोत डिसिजन घेण्यासाठी किंवा डिसिजनशी रिलेटेड लागणारी जी इन्फॉर्मेशन असेल ती काय असली पाहिजे, मुळात आधी सत्य म्हणजे काय म्हणतात ते फॅक्च्युअल म्हणजे किंवा का आपण त्याला वास्तववादी असली पाहिजे. कोणत्याही काल्पनिक स्वरूपाची इन्फॉर्मेशन असता कामा नये. समजा तुम्ही जर स्टॅटिस्टिकल डाटा गोळा केला असेल तर तो त्याच्यामध्ये ॲक्युरसी असली पाहिजे, तो क्लिअर असला पाहिजे किंवा जो काय म्हणतात ते सध्याच्या सिच्युएशन म्हणजे त्या जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनशी मिळता जुळता असला पाहिजे. ओके. मग यामध्ये म्हटलं आहे रॅशनल डिसिजन आर बेस्ड ऑन द फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, हेन्स द मॅनेजर मस्ट गॅदर रिलेवंट डाटा फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे काय तर जे योग्य डिसिजन असतात हे टोटली तुम्ही जी इन्फॉर्मेशन गोळा करतात त्या इन्फॉर्मेशनमध्ये सत्यता काय आहे त्यावर डिपेंड असतात. त्यामुळे मॅनेजर्सने कुठल्याही स्तरावरचा तो मॅनेजर असू नये त्यांना ज्यावेळी एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्या डिसिजनसाठी लागणारी जी इन्फॉर्मेशन असेल ती त्याने योग्य पद्धतीने काय केली पाहिजे, गोळा केली पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट चौथा जो पॉईंट आहे तो आहे ॲनालिटिकल स्टडी ऑफ द अल्टरनेटिव्ज. ह्यामध्ये बघा फॉर डिसिजन मेकिंग ॲनालिटिकल स्टडी ऑफ ऑल पॉसिबल अल्टरनेटिव्ज ऑफ अ प्रॉब्लेम विथ देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स इज इसेन्शियल. This is necessary to make out a correct selection of decision from among the alternatives. म्हणजे काय तर जे वेगवेगळे अल्टरनेटिव्स तुमच्याकडे अवेलेबल असतात, जे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात त्या ऑप्शन्सचा किंवा त्या अल्टरनेटिव्हचा योग्य पद्धतीने काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तो जे ऑप्शन असतो तो निवडल्यानंतर त्यातून फायदे काय होणार आहेत, त्यातून तोटे काय होणार आहेत किंवा त्यासोबतच इन फ्युचरमध्ये त्या डिसिजनमुळे काही प्रॉब्लेम्स तर निर्माण होणार नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. ओके. म्हणजे जेणेकरून जे आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स असतात त्यातनं योग्य ऑप्शन निवडण्यास आपल्याला काय होईल, मदत होऊ शकते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पाचवं जे आहे पॉईंट तो आहे प्रॉपर कम्युनिकेशन सिस्टीम. तर ह्यामध्ये बघा व्हेन अ पर्टिक्युलर डिसिजन हॅज बीन टेकन इट मस्ट बी कम्युनिकेटेड प्रॉपरली इन टाईम टू द पर्सनल कन्सर्न. म्हणजे काय, जो तुम्ही डिसिजन घेणार आहात ज्या गोष्टीसाठी म्हणजे ज्या प्रॉब्लेमसाठी असेल किंवा जो काही फ्युचर प्लॅन असेल त्यासाठी, मग त्याच्याशी रिलेटेड जी व्यक्ती असणार आहे किंवा जे एम्प्लॉईज असतील किंवा जे वर्कर असतील त्यांच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन तुम्ही काय केलं पाहिजे, साधलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला काय होईल, डिसिजन घेणं सोपं होईल किंवा योग्य तो अवेलेबल असलेल्या ऑप्शन्समधला योग्य ऑप्शन निवडणं सोपं जाईल. कारण का तर ॲक्च्युअलमध्ये जो व्यक्ती तो प्रॉब्लेम फेस करतो त्या व्यक्तीकडनं जर तुम्ही त्याचे जर काय प्रॉब्लेम आहेत हे समजून घेतले तर तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करणं काय होऊ शकतं, सोपं जाऊ शकतं. ओके. म्हणून काय असले पाहिजे, प्रॉपर कम्युनिकेशन सिस्टीम ही काय असली पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट सहावा जो पॉईंट आहे तो आहे पार्टिसिपेशन ऑफ सबऑर्डिनेट्स. म्हणजे काय तर मॅनेजर मस्ट इन्व्हॉल्व सबऑर्डिनेट इन डिसिजन मेकिंग व्हेरेवर रिक्वायर. पार्टिसिपेशन ऑफ सबऑर्डिनेट इन डिसिजन मेकिंग मेक इट्स इम्प्लिमेंटेशन इझियर. म्हणजे काय तर डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये
जे मॅनेजर्स आहेत त्यांनी आपल्या सबऑर्डिनेट्सला किंवा जे एम्प्लॉईज असतात त्यांनासुद्धा इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. म्हणजे काय, तर त्यांच्याकडे ते अधिकार द्यायचे नाही आहे डिसिजन घ्यायचे. तर डिसिजन घेण्यासाठी ज्यावेळी तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा करता त्या ती इन्फॉर्मेशन गोळा करण्याची कामं असेल किंवा तुम्ही जो डिसिजन घेणार आहात त्या संदर्भात जर काही तुम्हाला शंका असतील तर त्या संदर्भात तुम्ही तुमच्या सबऑर्डिनेटचे जे काही हे असतील त्यांचे ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा त्यांचे समजा काही न्यू आयडियाज असतील तर तेच त्यांच्याकडनं काय घेतले पाहिजेत, वेळोवेळी जाणून घेतले पाहिजेत, की जेणेकरून तुम्हाला काय होईल, तुम्ही डिसिजन घेणंही तुम्हाला सोपं पडेल. प्लस तुम्ही एखादा डिसिजन घेतल्यानंतर एखादा अल्टरनेटिव्ह किंवा ऑप्शन निवडल्यानंतर तो ॲक्च्युअलमध्ये राबवण्याची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी तो राबवण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय होईल, ह्या सबऑर्डिनेट्स किंवा जे तुम्ही एम्प्लॉईज आहेत त्यांची काय होऊ शकते, मदत होऊ शकते. ओके, पहिले 6 पॉईंट लक्षात आले. चालेल, मग नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेले जे 6 पॉईंट्स आहेत ह्या पॉईंटचे किंवा इसेन्शियल ऑफ डिसिजन मेकिंग ह्या पॉईंटचे ते आपण बघणार आहोत. ओके.